नाव प्रीतम गोकुलदास प्रीतम गोकुलदास हळणकर माझे नाव, माझ्या बायलेचे नाव वैशाली प्रीतम हळणकर। आम्ही प्रीतम गोकुलदास हळणकर, माझ्या बायलेचे नाव वैशाली प्रीतम हळणकर। आमच्याबरोबर एक घटना अशी घडल्या की माझ्या बायलेबरोबर एक सेक्स असॉल्ट आणि त्याच्यावर शारीरिक संबंध झालेले आसा। हेका लागून आयज हांव प्रेस कडेन येयला, कित्याक गेल्या म्हयनोभर हांव खाली हिंगा तिंगा धांवता आनी हे उगडीस येत म्हणून म्हाजेवर एक आरोप घातलेलो बी आसा। ते आरोप सिद्ध करपाक म्हाका ते पडोंक ना, आरोप आमी मागीर सिद्ध करूं शकता। सद्या बायले बरोबर जी घटना घडल्या तेका लागून हांव तुमच्या पर्यंत पावला। एक म्हयनो जालो हांवें एप्लिकेशन मेल द्वारा PI वेर्ना MP आमचो, मागीर डेप्युटी DSP, सॉरी म्हाका जे कन्फर्मेशन, पण 4 मेल हांवें धाडल्यात आनी म्हाका तेजो फक्त हेच कळटा की परत म्हाजी स्टेटमेंट घेवपाक वेर्ना पुलीस स्टेशन येवचें पडटलें। पूण वेर्ना पुलीस स्टेशन हांव येवूंक शकना, कित्याक वेर्ना पुलीस स्टेशन ज्या मनशाच्या मॅनेजरान जे माझ्या बायले बरोबर जे केला आनी त्याचो साथ त्या मनशान दिला तो म्हणजे गिरीश पिल्ले। आणि ज्या माझ्या बायली बरोबर जेणे कितें घात केलेला त्याचं नाव परशू दोरमानी। आणि त्या वेर्ना पुलीस स्टेशन म्हाका PI आपयता की तूं यो थिंगा स्टेटमेंट रेकॉर्ड कर, मागीर केस रजिस्टर करता। आमी ताका सांगलें की आमी थिंगा पावूंक शकना, तुमी आमकां कशें हेल्प करतात ते करात, सांगात। मागीर तेणें आमकां एडवायस केलो की तुमी वुमन सेलान चलात म्हणून। आमी गेले 1 म्हयनो हिंगा तिंगा धांवन आमी ती लिंक सोदतालो, कित्याक तो मनीसूच तसो, तेज्या सोबत खावंक पिवंक पुलिसांनी बसलेले आसात। आमी आमच्या दोळ्यांनी पळयल्यात, मारताना बी पळयला आनी घेताना बी पळयला। तेका लागून हांव मातसो भियोन वचोंक ना, पूण काल आमी पुलीस सेलांनी केस स्टेटमेंट दिलेली आसा। आतां ह्युमन सेलान, पूण आतां नको हांव आमची फुडें कितें परिस्थिती जातली ती आमच्यावर। आमी जेन्ना हिंगा वचून गोंयांत सोडून गेले, जेन्ना आमी पुण्या पावले, पुणे बी आमच्या फाटी येयले, पुण्यासून शिर्डी गेले थिंगाय येयले, नाशिक गेले थिंगाय येयले, आतां आमी गोंयां येयले। तांकां कोण आमचो ट्रॅकिंग दाखयता ते आमी नको, पूण आतां आमी येयले। आतां आमच्या जिवाक कितें बी जावं शकता, म्हणून आयज तुमच्या आमकां येयला की सांगपाक की फुडें आमच्या सोबत कितें जातलें। म्हाजी बायल सांगतली ते सोबत कितें जालां, कितें गोवान कितें सांगलेलें ते सारकें सांगतलें। ते फेसबुकार भियोंक ना, तेणें 7-8 तुमकां फेसबुकाचेर लायव्ह गेलेले आसा, तुमकां सांगलेलें आसा, ते सारकें वाचात, सारकें आयकात, तुमकां कळटलें तिजे वांगडा कशी घटना। हांव गोवा आसून तिजें ते सगळें सांगूंक शकना। ते सांगतले म्हाका कशें किडनॅप करून दवरलेले। 4 दीस मारून कुत्र्या सारको म्हाका मारून त्या लोकांनी किडनॅप करून दवरलो। आनी जे दीस म्हाका 12 तारखेक सोडून 9 तारखेक किडनॅप केलो आनी 9 तारखेक म्हाका सोडलो म्हाज्या बायलेन। तेणें कास्तीचें काम कितें केलें जाणा तूं, घरांतलें सामान विकून गेलें। 60,000 TV, फ्रीज आनी कसले 4 सामान सांगतले तुमकां ते, आनी ते म्हाका घेवन पावले। म्हणटात न्ही आयज वुमन पावर, तर तेणें वुमन पावर दाखयलो आनी म्हाका कन्फ्युज बी केलें म्हाज्या सोबत कितें केलें ते। आनी जाल्यार तुका कितें सांगपाचें तूं बिंदास सांग, हांव तुजे सोबत आहा, ते सांगतले तुमकां कितें। नमस्कार, माझं नाव वैशाली प्रीतम हळणकर आहे। गेल्या 3.5 वर्षापासून परशुराम दोडामनी हा जबरदस्ती माझ्यासोबत सेक्स करत होता। एकच नावाने धमकी देत होता की मी गिरीश पिल्लेला सांगून माझ्या हस्बंड प्रीतम हळणकरला त्याची लाईफ स्पॉइल करेल, त्याला मारून टाकेल, त्याला उसको उठा के लेके जाएगा आणि त्याचं मर्डर करेन, ह्या सगळ्या धमकी, उसको बर्बाद कर देगा, ह्या सगळ्या धमकी देऊन त्यांनी माझा गेल्या 3.5 वर्षापासून रेप केलेला आहे। आता माझं बोलायचं कारण ह्याच्यासाठी की गेल्या महिने 9 नोव्हेंबरला त्यांनी माझ्या हस्बंडला किडनॅप केलं। त्यामुळे आणि 12 नोव्हेंबरच्या रात्री मी त्यांना तिकडून पळवलं। किडनॅप करून त्यांनी माझ्या हस्बंडला मारलेलं आहे, लातानी, हातानी, बेल्टनी भरपूर मारलेलं आहे। 12 नोव्हेंबरला पळवल्यानंतर 13 नोव्हेंबरला त्यांनी एक जाऊन फ्रॉड केस घातलेली आहे। केस म्हणजे ॲप्लिकेशन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला, जे की खोटं आहे। 15 लाखाचा आमच्यावर आरोप लावलेला आहे। असं आम्ही काही केलेलं नाही आहे। 60,000ला माझ्या घरातली वस्तू विकून मी माझ्या नवऱ्याला तिकडून सोडवलं आहे। आज आमच्या जीवाला धोका आहे, इतका धोका आहे की आम्ही राहू शकत नाही। आम्ही आमच्या ओन घरात पण राहू शकत नाही। आमचं घर पण माझ्या हातातून गेलेलं आहे। 1 महिना झाला माझी मुलगी शाळेत गेलेली नाही आहे, मुली घरात बसलेल्या आहेत। परशुराम दोडामनी आणि गिरीश पिल्लेला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या। परशुराम दोडामनी माझ्यासोबत जबरदस्ती करतो आणि मला सेक्शुअल त्रास देतोय, सगळ्या गोष्टी माहिती असताना तो कंटिन्यू वारंवार माझ्या हस्बंडला दिल्ली, बेंगलोर इकडच्या तिकडच्या तिकिटी काढून देत होता। आणि हे हस्बंड माझ्या बाहेर गेल्यावर परशुराम दोडामनी मला मारून जबरदस्ती माझ्यासोबत सेक्स
करत होता. मी नाही म्हटलं तर माझ्या हस्बंडला जीवे मारण्याची धमकी देत होता. आणि आता त्यांनी ते केलं आहे. माझ्या हातातून घरदार सगळं काही गेलेलं आहे. आज आमच्या जीवाला फार धोका आहे. मी विनंती करते मीडिया भावांकडून पण आणि गोवा पोलिसांकडून पण आमच्या जीवाला धोका आहे. प्लीज गिरीश पिल्ले ह्यांनी हमेशा आम्हाला एकच सांगितलेलं आहे, गोवा पोलीस त्याच्या खिशात आहे म्हणून प्लीज आम्हाला सहकार्य करा. नाहीतर आमच्या जीवाला काही झालं तर ह्याचा जिम्मेदार राहील गिरीश पिल्ले आणि परशुराम डोडामनी. गिरीश पिल्ले आणि कसे तुमचे कॉन्टॅक्टान येयले? सर ॲक्च्युली गिरीश पिल्ले आम्ही 500 वर्ष जाली हांव म्हाजें प्रोडक्शन हाऊस घातलेलें सांगोल. तेन्ना गिरीश पिल्ले नांव हांवें आयकोन जा. गिरीश पिल्ले एक व्हडलो सरपंच आसलो हे ते. पूण गेल्या 24 जानेवारीक आमकां गिरीश पिल्ले मेळ्ळो. गिरीश पिल्लेन म्हाका फोन केलो आनी म्हाका आपयलो. कित्याक परशू दोडमानी हो म्हाजो फ्रेंड आसलेलो. तेणें ताका कितें म्हणटात ते हें करून मयुरान एक कंपनी चलयतालो, ही गिरीश पिल्ल्याचीच कंपनी. मयुराक बी तशेंच केलें, 40 लाखाचो फ्रॉड केलो म्हणून मयुराक भायर मारलो. आतां तेज्या मागीर तेणें म्हाका एप्रोच केलो. हांव बी कामाक लागलो. 1.5 लाख सॅलरी दिता म्हणून सांगून म्हाका कामार दवरलो. 1.5 लाख सॅलरी दिता कामाक दवरून आनी 20 दिसान म्हाका 3 लाख रुपया दिले. हांव खूश हांव, कित्याक 20 दिसान 3 लाख रुपया दिले म्हणजे मनीस बरो. पूण मागीर स्लोली अशें जालें की आख्खो वेव्हारूच म्हाज्या हातून आसलेलो. टोटल आख्खी इव्हेंट इंडस्ट्रीची जितलो डेटा आसलेलो तो सगळो हांवें दिलो गिरीश पिल्लेक. गिरीश पिल्ले परशू दोडमानी ह्या इव्हेंट इंडस्ट्रींतले ABCD बी नको आसलेले. ती आख्खी 13 स्काय जी फर्निचर कंपनी आहा ती उबी केली हांवें. पयशाचो वेव्हार पासून सगळो वेव्हार म्हाज्या हातीनूच आसलेलो. नो डावट ते पयशे हिंगा तिंगा जशें जाले हे जाले ते जाले. तो जर म्हणटा हांवें तेजें कितें घेतलेलो, येस हांवें तेजे 1,65,000 रुपया म्हाजे कडेन आसा तेजे. पूण म्हाजो पगाराचो हिशोब तुमी द्या आनी तो 1,65,000 हांव तुका दिता. पगार दिलाच नाही. पगार दिवंकूच ना म्हाका लायटीचें बील, म्हाजे पेट्रोलाचे गाडयेक हांव हलदोनासून येता. पेट्रोल ना काय ना. गिरीश पिल्ले म्हाज्या कॉन्टॅक्टान तसो जालो कित्याक हांव त्या आख्खे फिल्म इंडस्ट्रीन प्रोडक्शन इंडस्ट्रीन मात थोडो फेमस आहा. कित्याक हांवें म्हाजे कितले 4-5 कंपनी म्हाजे चलताल्यो. पूण म्हाजी कंपनी कोविडाक लॉस जाल्याकूच मागीर हांव घरा बसलो आनी नोकरेक लागलो. तेणें म्हाका 1.5 लाखाक आपयलो. हांव तेजे कडेन कामाक लागलो आनी म्हाका तो घेवन सतत भोंवत आसतालो. पण आयज अचानक कितें घडलें तें हांव नको. तेणें म्हाज्या सोबत पगार दिवपाचो बंद केलो. म्हाजे खावपाचे पिवपाचे वांदे गेले. हांव कितें करतलो म्हाका तें कळोंक ना म्हणून हांवें क्वीट केलें जॉब. क्वीट करता म्हणून सांगलें. पूण त्या लोकांनी तें क्वीट करूंक म्हाका दिवंक ना. ह्या परिस्थितीन म्हाका हाडून किडनॅप केलो. म्हाका तेणें सांगलें की तूं आतां 1 वर्स हिंगाच काम करता जो पर्यंत हें काम जावचें ना, सीझन काबार जावचें ना. कसो रावतलो? तुमच्या वायफा कडेन कशे कॉन्टॅक्ट जाले तर? घरी यायचा तो आमच्या घरी यायचा. माझ्या हस्बंडचा कसं आला ते? तू तुझ्याकडे फ्रेंड सर्कलमध्ये होते. कोविडमध्ये खाणं पिणं जेवण वगैरे करायला कंटिन्यू आमच्या घरी यायचे ते लोक. आणि इव्हेंट कंपनीमध्ये मी पण जायची. आमची कंपनी असल्यामुळे मी कंपनीत जायची. ते कंपनीत यायचे. त्या फ्रेंड सर्कलमध्ये आमच्या घरी येणं जाणं कंटिन्यू असायचं त्यांचं. हे आता कितले वर्ष तुमचे 3.5 वर्ष झालं तो माझा जबरदस्ती अक्षरशः मारून. तुम्ही ज्यांना तुमचे हजबंडाक सांगले केन्ना सांगले तुम्ही? आता 13 नोव्हेंबरला रात्री जेव्हा माझ्या हस्बंडला घेऊन पळून गेली. 15 नोव्हेंबरपर्यंत परशुराम डोडामनी कंटिन्यू आम्हाला धमकी देत होता. त्या सगळ्या धमक्या आम्ही ठेवलेल्या आहेत. मेसेज आम्ही इथून पुण्याला गेलो. त्यांनी आम्हाला त्याला पुण्याचं लोकेशन कोणी काढून दिलं माहिती नाही. तो कंटिन्यू धमकी देत होता. त्या धमकीला घाबरून मी माझ्या हस्बंडकडे सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितल्या. अशाला असं माझ्यासोबत झालेलं आहे जबरदस्ती. आणि त्यानंतर मी फेसबुकवर माझे व्हिडिओ व्हायरल केले. याचे पहिले कित्याक सांगना तुझ्या हजबंडाक? नाही, त्यांनी मला धमकी दिली होती. कंटिन्यू धमकी द्यायचा, मी उसको मार डालेगा. आणि त्या लोकांना बघितलेलं आहे मी. ॲक्च्युली पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा खूप दबदबा आहे. तिकडे एरियामध्ये त्यांचा खूप दबदबा आहे. सगळी लोक त्यांना घाबरतात. तसंच मी घाबरत होते. मी घाबरून माझ्या हस्बंडला सांगितलं नाही. आणि ते तुम्ही म्हणले ते किडनॅप केले म्हणून. कसे केले किडनॅप? 9 तारखेला मिटिंगीसाठी बोलवलं होतं. प्रीतमनी कामाला जायचं 4 तारखेपासून बंद केलेलं आहे. 8 तारखेला गिरीश पिल्लेंनी फोन केले. नोव्हेंबरच्या 4 तारखेपासून प्रीतमनी कंपनीत जायचं बंद केलं होतं. 8 तारखेला गिरीश पिल्लेंनी माझ्या मोबाईलवर फोन केला आणि मला सांगितलं उसको लेके आओ. हमने बोला सर उसको पेमेंट नहीं दिया है. मे महीने से उसको पेमेंट किया ही नहीं है. वो बोला हमको मालूम ही नहीं है. तुम आओ इधर पेमेंट सेटल करते हैं. आपका पैसा आप ले लो, बाद में काम शुरू कर दो. तर 9 तारखेला सकाळी प्रीतम 11:10 ऑफिसमध्ये गेले. मी पण गेलेली, पण मला ऑफिसमध्ये घेतलंच नाही. मला ऑफिसच्या बाहेरच ठेवलं गेलं आणि प्रीतमला आतमध्ये घेऊन त्यांनी मारलं पिटलं. संध्याकाळी मला 2 मिनिटासाठी भेटायला दिलं आणि त्यात मला सांगितलं गेलं की आज के बाद वो घर पे नहीं आएगा, उसको इधर ही रखा जाएगा, तुम अभी यहाँ से चले जाओ. एक मिनिट, म्हणजे पहिले खंय हो जागो खंयचो होता? 13 स्काय जुवारीनगर सांगोल. सांगोल. ओके, मागीर फुडें कितें जालें?
मग मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट घेऊन गेले. गिरीश पिल्लेनी मला भरपूर शिव्या घातल्या. दुसऱ्या दिवशी उसको नाश्ता वगैरे लेके नाही आने का. माझ्या हस्बंडनी सांगितलं आपण सुसाईड करतो, मला जगायचं नाहीये. लोक मला खूप मारतात आहे. कंटिन्यू ड्रिंक्स वगैरे करून येतात, गांजा वगैरे ओढून येतात आणि मला पट्ट्यानी लातानी वगैरे खूप मारतात. आपण सुसाईड करतो. मी सांगितलं मला 2 दिवसाचा टाइम द्या, मी काहीतरी अरेंजमेंट करते, कारण माझ्याकडे पैसे नव्हते, 500 रुपये होते. मग मी घरी गेले. माझ्या व्हॉट्सअपवर जेवढे फ्रेंड सर्कल आहेत, फॅमिली फ्रेंड आहेत, सगळ्यांना मी माझ्या घरातल्या वस्तूकींचे फोटो टाकले होते. 1च वर्ष झालं तर मी सगळ्या वस्तू नवीन घेतल्या असल्यामुळे त्या वस्तूकींचे फोटो टाकले आणि मी तिथून माझ्या घराच्या फ्रीज, वॉशिंग मशीन, इन्व्हर्टर आणि मायक्रोवेव्ह हे सगळं मी 60,000ला कोणाला विकलं. त्याचाही माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये ते सगळं इन्फॉर्मेशन द्यायला तयार आहे. 60,000 रुपये घेऊन मी माझ्या मुलांना आणि आईला मुंबईला पाठवलं आणि त्याच रात्री बाईक घेऊन मी माझ्या प्रीतम 13 स्काय कंपनीच्या बाहेर गेले आणि तिकडून त्यांची इव्हेंटच्या गाड्या चालल्या होत्या. रात्री 1:30च्या दरम्यान कुठली गाडी नसताना मी माझ्या हस्बंडला गाडीवर बसून पळून घेऊन गेली. तुम्ही म्हणले तेणी एलिगेशन घाले ते पैसे घेतले की त्याचे डिटेल्स मातशे सांगा. त्याचे डिटेल्स असं आहे की ते एलिगेशन एकदम फालतू आहे, थर्ड क्लास आहे. एलिगेशन माझ्यावर केलं तर मी सांगेन, काय प्रॉब्लेम नाही झाला. एलिगेशन कितें केला ते हांव नको. ते दीस म्हाका ओडून त्या लोकांनी भितर गेला. सगळ्यात पहिलं तर म्हाका बांदला, म्हाजो हो हात फ्री सोडला. हो हात फ्री सोडलेलो. ते देव जाणा कित्याक सोडलो. तो थिंगा हेंचो अकाउंटंट आसलो, त्याने एक पेपर केले. ते पेपराचेर 14-15 लोकांची नांवां घातलेली आणि हेचेर सायन मार. हांवें ते वाचूंक ना, बिकॉज हांव चश्मा घालता. म्हाजे कडेन तेन्ना चश्मा नासलो, म्हाका ते वाचूंक सारकें येना. मोबाईल पण काढून घेतला. मोबाईल तो म्हाजो डे वानूक जसो भितर गेलो तसोच फोन म्हाजो घेवन दवरलो, कळ्ळें न्ही. आणि तेन्ना म्हाका एक पेपराचेर तेणें सायन मारूंक लायली. ती सायन बी रॉंग आसा. ती सायन सारकी मारूंक ना, कित्याक म्हाका दिसत चश्माच नासलो म्हाजे कडेन. सायन कसो मारतलो. आनी तेन्ना मागीर ते एक एविडन्स देव जाणा कितें एविडन्स. पूण म्हाका तेणें 15 लाख रुपया जे कितें तेजें कितें फ्रॉड केला, तो 7 म्हयने कित्याक रावलो. तो 7 म्हयने कित्याक रावलो. आयज तेणें कितें सांगपाचें 13 तारखेक जेन्ना ताका कळ्ळें की आतां हेका मारलोला, म्हाजे कापडां काडलेली. म्हाजी कापडां काडून म्हाजे आख्खी बॉडी चॅक करूंक लागले. ते तुका खंय मार लागला जाल्यार, कळ्ळें न्ही. पूण जेन्ना ह्या बायलेक कळ्ळें आनी बायलेन म्हाका कन्विन्स केलो की आपूण तुका सच सांगता कितें आहा तें, तूं आतां आयकतलो, तूं म्हाका सोडचो ना मरे. हांवें जाल्यार कितें जाल्यार तें तरी सांग. मागीर तेणें म्हाका ती आख्खी दास्तां सांगली. हांवें सांगलें तुका हांव तुजे सोबत आसा, तूं म्हाजे केसीन पडना काय. तूं तुजें कितें आहा तें पळय, हांव म्हाजें पळयता. तुका 15 लाख रुपया क्लियर करपाचें मरे. 15 लाख रुपया तूं साबीत करून दाखय. हांव तुका 100% सांगता. तूं जर 15 लाख रुपया म्हाका साबीत करून दाखयलो, गिरीश पिल्लय तुका सांगता हांव, कळ्ळें न्ही. हांव तुज्या डेंग्याच्या सकाळसून वयतलो, कळ्ळें न्ही. आनी 9 ते 11 तारीख तूं जे म्हाज्या सोबत केला न्ही, तुज्या बरोबर ह्या 13 स्काय इव्हेंटान कोणी आसूं, फुडें कोणाक बाबडे काड तूं आनीक फुडें पावचो ना. हें तुवें चुकीचें काम केलेलें. कित्याक तूं हेका लागून, ह्या जे परशुराम दोडमानीक सेव करपाक लागून म्हाज्या बायली बरोबर जे शोशण जालेलें आसा तें म्हाजे कडेन लिपलेले असले. ते आयज देरामन म्हाज्या सामकरे गेले म्हणून ती कॉन्ट्रवर्सी करना काय. म्हाका त्या कॉन्ट्रवर्सीन तुका घालपाचें ना. तेजो केस ती लडटली, म्हाजी केस हांव तुज्यार लडटलो. म्हाका सांग आतां तुमकां कितले प्रॉमिस केलेले सॅलरी तुम्ही म्हणटा 1.5 लाख रुपया सॅलरी तुमकां कितले येवपाचे आहा सॅलरी पयशे. सर आतां 1.5 लाख सॅलरी हांव फेब्रुवारी म्हयन्यान जानेवारी म्हयन्यान जॉईन जाला. जानेवारी टू फेब्रुवारी कॅल्क्युलेट करीत जाल्यार म्हाजे सादारण नाना म्हणलं तरी एक 15 लाख रुपया तर अशेंच जाले. जानेवारी टील ऑक्टोबर, नोव्हेंबर सोडले म्हणटा तुम्ही. नोव्हेंबर आनी 1 तारखेसून कामाकूच ना. 10 महिन्याचे. ओके. 15 म्हणजे म्हणून तो 15 लाख घालता. तेणे 3 लाख दिले. आणि हां हें सांगता क्लायंटा कडसून 15-20-5 कित्याक म्हाजें घरदार चलोवंक जाय. ते 1,65,000 रुपया हांव तुका आतां बी सांगता. ते 1,65,000 रुपया हांवें तुजे घेतलेले 15 लाख न्हू तुजे न्हू. ते पयशे म्हाजे. तुवें आनीक पयशे दिवंक जाय म्हाका. 9 ते 12 तारीख प्रीतमला किडनॅप करून ठेवलं. तेव्हापर्यंत कोणी त्याच्यावर एक पण ऍप्लिकेशन दिलं नाही. त्यांच्या हातात असताना त्याच्यावर कोणी केस घातली नाही. 12 तारखेला रात्री मी याला पळवलं आणि 13 तारखेला जाऊन तो फ्रॉड ऍप्लिकेशन घालतो. आता ऑलमोस्ट 1.5 महिना झाला तुका इन्सिडेंट. 1 महिना. हां 1 महिना झालो. तो आता तुम्ही सांगा तुम्ही किती केसेस रजिस्टर केलाय ते. आम्ही केस रजिस्टर केलेलो 1 महिनो झालो. मेलद्वारे आम्ही कंप्लेंट केलो. आमकां खाली बस थिंगा तो पोलीस आम्ही गोव्यात आलो नाही. ती सिग्नेचर तुम्ही पावन आहले आता येना म्हणसर. आता तुम्ही भायर सरले कितें एक्सपेक्ट करता. आम्ही एक्सेप्ट करता. आम्ही ॲक्च्युली आम्ही मिडिया हेल्प खूब मागले. फेसबुकाचेर हेल्प खूब मिडियाक हेल्प मागलो. पण आमकां कोणें हेल्प करूंक पावूंक ना. कॉन्टॅक्टूच नासलो. कदाचित ते आसले देवा पळय कशें पावले. आनी कितें जालें आमी एक एप्लिकेशन थिंगा घातलें. आनी आयज मिडिया कितलें जालें की कित्याक हें कळोंक गरजेचें आहा की फाल्यां जर कितें जालें, फाल्यां आमच्या बरोबर कितें जालें, आमच्या बरोबर आनी कितली तरी चेडवांनी आमकां फोन केला. म्हज्या बायलेक फोन केला की आमच्या बरोबर अशें घडलेलें आसा पूण आमी फुडें येवंक शकना. आतां हे फुडें येयले कित्याक हेचो घोव आसा स्ट्रॉंग. ते बर्दाश्त करपाची कॅपेसिटी आसलेली म्हाज्यान.
तुमच्या गावाकडे कॅपॅसिटी ना म्हणून ते पुढे येऊन तयार ना. नाही, आमच्या जीवाला भरपूर धोका आहे आणि आम्हाला हेच पाहिजे, आमच्या जीवाला धोका आहे आणि पोलीस लोकांनी सत्याचा साथ देऊन कारवाई केली पाहिजे. जे प्रकारे गिरीश पिल्लेने हमेशा आम्हाला सांगितलेलं आहे पोलीस त्याच्या जेबमध्ये, तर ते सगळं न होता जे काय खरं आहे त्याला साथ देऊन प्लीज आमच्यासाठी कारवाई करा. तर आम्ही खूप त्रासात आहोत. 1 महिना झाला, 1-1.5 महिना होताला आज आम्ही बाहेर आहोत, घरात नाही आहे. मुलं आमची बाहेर आहेत, मुलं शाळेतही जात नाही. आमची पूर्ण लाईफ स्पॉइल झालेली आहे. कित्येक वेळा असा विचार होतो सुसाईड करूया, आम्ही नाहीच जगायचं, पण मुलं शेवटी रस्त्यावर आहेत आणि हे लोक असेच मोकाट फिरणार आणि कोणाला तरी त्रासात घालणार. ह्या लोकांना सजा झाली पाहिजे, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत. हां, पोलीस स्टेशनमध्ये दिलेलं आहे, पोलिसला दिलेलं आहे. हो, ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनमधून बोललं तेव्हा आम्ही सगळे पुरावे दिले आणि सगळे आहेत. ऑलरेडी त्यांनीच मला फोन केलेले आहेत, मी कधी त्याला एकही फोन केलेला नाही. आता एकूच तुम्ही आता कंप्लेंट लेटर कोणाक केला ते कंप्लेंट लेटर? ही कंप्लेंट वुमेन सेल. वुमन सेल. कारण की म्हणजे FIR अजून जाऊ ना. FIR जाऊन अजून किंवा FIR लागून आम्ही गेल्या वेरणा महिन्यावर पोलीस स्टेशन मधून आम्हाला फोन येतो, मेलद्वारे आम्ही कंप्लेंट केलेली आहे. ते लोक सांगतात येऊन इकडे, पण आम्ही सेफ नाहीये वेरणा पोलीस स्टेशनमध्ये. गिरीश पिल्लेच्या सांगण्याप्रमाणेच त्यांनी 1000 वेळा सांगितलं पोलीस जेब नाही, त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन त्यांनी सांगितलं अदर पोलीस स्टेशनमध्ये जा आणि स्टेटमेंट द्या. तुम्ही मॅजिस्ट्रेटाकडे दिले? नाही, काल फर्स्ट टाइम आम्ही हे दिलेलं आहे वुमन सेलमध्ये आणि आज तुम्हाला पण तुम्ही ॲडव्होकेट केला? ॲडव्होकेट केलेलं आहे. थँक्यू. थँक्यू.